नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 262वा, प्रकरण चाललंय 46वा, काल कव अंग. आणि दोहे आज आपण घेणार आहोत 10 ते 12. प्रथम आपण 10वा दोहा ऐकूयात. दौके दाधीला कडी ठाणे करे पुकार, मती बसे पडे लुहार करे जाले दूजी बार. दौके दाधीला कडी ठाणे करे पुकार, मती बसे पडे लुहार करे जाले दूजी बार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. ठाडी, ठाडी म्हणजे प्रत्यक्ष, उभ्या उभ्या. दोह्याचा अर्थ ऐकूयात. अग्नीमध्ये जळक्या लाकडापासून बनलेला कोळसा ओरडून सांगतो की लोहाराच्या हातात पडू नका, नाहीतर दुसऱ्यांदा जळायला होईल. अर्धवट जळलेल्या लाकडापासून कोळसा बनतो. कोळसा बनायच्या आधी लाकडाला अग्नीमध्ये जळावंच लागतं. नंतर लोहार पुन्हा त्याला भट्टीत घालतो आणि जाळतो. त्या कोळशाला पुन्हा जळण्याचा प्रसंग येतो. संसार रूपी अग्नी आणि काळ जीवाला जाळतच असतात. संसारात जीव नाना दुःख रूपी अग्नीत भाजून निघतो आणि नंतर काळ आपला फास आवळतो. मनुष्य परत परत जन्मतो आणि परत परत मरतो. जन्म झाल्यावर सांसारिक दुःखांनी गांजत जातो आणि नंतर यमाच्या तावडीत सापडतो. तेव्हा जीवाने यमाच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकणार आहोत. कोळसा तो सांगे मित्रा नको लोहाराचा संग, त्याच्या हाती पडता पुन्हा जाळून घेशील अंग. कोळसा तो सांगे मित्रा नको लोहाराचा संग, त्याच्या हाती पडता पुन्हा जाळून घेशील अंग. पुढचा 11वा दोहा ऐकूयात. जो उग्या सो आथवै फुल्या सो कुमिलाई, जो चिनिया सो ढही पडे जो आया सो जाई. जो उग्या सो आथवै फुल्या सो कुमिलाई, जो चिनिया सो ढही पडे जो आया सो जाई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. आथवई म्हणजे असत. चिणिया, चिणिया म्हणजे बांधले. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जे उदयाला येतं त्याचा अस्त होतो. जे फूल फुलतं ते कोमसतं. ज्याची रचना केली जाते ते ढासळतं. थोडक्यात म्हणजे जगामध्ये जे येतं ते नाहीसं होतं. उपजे ते नाशे, हा तर येथील सिद्धांतच आहे. कोणीही येथे कायम राहणार नाही. आज ना उद्या मृत्यूच्या स्वाधीन व्हावंच लागणार आहे. मग जीवनाची ही एक सत्य बाजू माहिती असताना सुद्धा मनुष्याने स्वतः अमर असल्यासारखं का बरं वागावं? वेळीच ईश्वराचं स्मरण करून या रहाड गाडग्यातून सुटका का बरं करून घेऊ नये? जीवनाची क्षणभंगुरता मनुष्याने लक्षात ठेवून आपल्या हितासाठी प्रयत्न करावेत आणि म्हणूनच कबीर जागरूक करत आहेत. आता आपण मराठी साखी ऐकूयात. उदय येथील असतासाठी फुलको मेजून जाई, जे रचले ते कुसळते रे जो येतो तो जाई. उदय येथील असतासाठी फुलको मेजून जाई, जे रचले ते कुसळते रे जो येतो तो जाई. पुढचा दोहा ऐकूयात. 12वा. जो पहर्यासो फाटसी नाव धर्यासो जाई,
कबीर सोई तत गही, जो गुरु दिया बताई। जो पहर्या सो फाटिसी, नाव धर्या सो जाई। कबीर सोई तत गही, जो गुरु दिया बताई। दोह्याचा अर्थ ऐकूयात. आपण जे कपडे घालतो ते फाटून जातात. जे नाव ठेवलं जातं तेही निघून जातं. कबीर सांगतात की गुरूंनी जे तत्वज्ञान दिलेलं आहे तेच ग्रहण करा. इथल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. कपडे, भांडी, कुंडी, घर, दार यातलं काहीही कायम टिकणारं नाहीये. अगदी मनुष्याचं नाव सुद्धा टिकत नाही. फार तर आजोबा पणजोबांची नावं लक्षात राहतात. त्या आधीच्या वंशजांची नावही राहत नाहीत लक्षात आपल्या. तेव्हा या क्षणभंगूर अशा जगात जर नित्य अशा परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर पाऊल ठेवायलाच हवं. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्याबरोबरच आजचा आपला भाग इथेच आपण संपवूयात. घातलेले वस्त्र फाटते, घेतले नावही जाई. गुरु सांगती तत्व तुझसे, तेच तू रे घेई. घातलेले वस्त्र फाटते, घेतले नावही जाई. गुरु सांगती तत्व तुझसे, तेच तू रे घेई.